लोहगड पुण्यापासून अवघ्या 70 किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये वसलेले एक ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाण आहे. लोहगडचा इतिहास पाहण्यासाठी निघालो तेव्हा माझं मन उत्सुकतेनं भरलं होतं. तो इतिहास आणि निसर्गाची मिळून बनवलेली एक अद्भुत जागा आहे, जी खास मान्सूनमध्ये जणू स्वर्गच वाटते. धुक्याची चादर पसरलेली आणि हवेत गारवा होता. जसजसे आम्ही किल्ल्याच्या जवळ जात होतो तसतशी निसर्गाची सुंदरता वाढत होती. चारही बाजूनी हिरवीगार झाडं, धबधबे आणि ढगांनी झाकळलेले डोंगर पाहून मन अगदी ताजं झालं होतं. जाताना थोडासा वळणावळणाचा रस्ता होता आणि आम्हाला मध्येच कारवी दिसली. जी कारवी रतनगडावर 7 वर्षानंतर फुलते असं ते म्हणतात. ती आम्हाला इथं इझिली बघायला मिळाली. आम्ही तिथं 5-10 मिनटं थांबलो, थोडंसं शूट केलं आणि लोहगडाच्या पायथ्याला गेलो. तो विसापूरचा किल्ला आहे आणि हा लोहगड आहे. लोहगड हा अति मजबूत बुलंद असा किल्ला आहे. अंदाजे 2000 वर्षापूर्वीचा हा किल्ला आहे. आता ह्या किल्ल्यावर आम्ही जात आहोत. इथून पायऱ्या असल्या कारणास्तव इथून एकदम कमी वेळामध्ये वरी जाऊ शकतो आपण. तर चला. लोहगड किल्ल्याचा इतिहास सुमारे 1100 वर्षे जुना आहे. यादव काळात या किल्ल्याची निर्मिती झाली असावी असे अनुमानित आहे. परंतु शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी घेतलेल्या युद्धांमध्ये या किल्ल्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात झाला. 1648 साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर 1665 साली पुरंदरच्या तहानुसार हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला. लोहगडला अशा पायऱ्या असल्यामुळे म्हणजे जास्त काय ट्रेक नाही आहे. पायऱ्या असल्यामुळे तुम्ही इझिली जाऊ शकता. खाली आर्किओलॉजिकल सर्वेचा इथं एक छोटंसं ऑफिस आहे. तिथं आपल्याकडनं 25 रुपयाचं तिकीट ते घेतात आणि इथं ड्रोनला काय अलाउड नाही आणि योगायोगानं आमच्याकडे ड्रोन पण नाही. टक्के पायऱ्या चढून आम्ही आता वर आलोय. बुरुजाच्या एकदम खालच्या इथल्या पायऱ्यांपाशी हा वरील लोहगड आहे आणि तुम्हाला एक्झॅक्टली समोर दिसेल तो विसापूरचा किल्ला आहे. आजच्या ह्या आमच्या वन डे ट्रिपमध्ये तो काही नाही. आम्ही फक्त लोहगड बघण्याचं ठरवलेलं आहे. इसवी सन 1490 मध्ये मलिक अहमदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले. त्यापैकीच लोहगड हा एक किल्ला होता. इसवी सन 1564 मध्ये अहमदनगरचा 7वा राजा दुसरा बुराम निजाम या किल्ल्यावर कैदेत होता. इसवी सन 1630 मध्ये किल्ला आदिलशाहीत आला. 1657 मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड विसापूर हा सर्व परिसर सुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला. इसवी सन 1665 मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मुघलांच्या स्वाधीन केला गेला होता. परंतु पुढे 13 मे 1970 मध्ये मराठ्यांनी परत किल्ला जिंकला.
आहे गणेश दरवाजा. हाताच्या डाव्या आणि उजव्या बुरुजाखाली सावळे कुटुंबाचा नरबळी देण्यात आला होता आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीची पाटीलकी देण्यात आली होती. येऊन पोचलोय गणेश दरवाजापाशी. तुम्ही ह्या गणेश दरवाजाचे तुम्ही हे दरवाजे बघू शकता. हे 2000 वर्षापूर्वीचं आहे. म्हणजे किती भक्कम आहे बघा तुम्ही. आणि हे तुम्ही बघा पाणी जाण्यासाठी त्या काळात किती प्रॉपर बनवले. इथून पाणी पासून खाली जाते. म्हणजे एक छोटेसं ड्रेनेज म्हणता येईल ह्याला. आणि ही कडी बघा तुम्ही. या कडीच्या साईजवरनं इथल्या लोकांचं तुम्ही व्यायाम बघा इथला कसा असेल. लोहगड किल्ला हा ट्रेकिंगसाठी एक आदर्श ठिकाण आहे. विशेषतः पुणे आणि मुंबई येथील पर्यटक या ठिकाणी ट्रेकिंगसाठी येतात. किल्ल्याचा ट्रेक मध्यम श्रेणीचा मानला जातो, ज्यासाठी साधारणतः 2 ते 3 तास लागतात. यासाठी कोणतीही विशेष साधन सामुग्री लागणार नाही. पण पावसाळ्यात येत असाल तर घसरू नये म्हणून योग्य ते शूज वापरणे गरजेचे आहे. पायथ्यापासून चढायला सुरुवात केली होती तेव्हा थोडासा दम लागला होता, पण वाटेतल्या सगळ्या दृश्यांनी थकवा दूर केला. पायऱ्या चढताना समोरचा नजारा खूपच मनमोहक होता. पायऱ्यांच्या कडेला छोट्या झऱ्यांनी आम्हाला सोबत दिली होती. 2-3 ठिकाणी विश्रांती घेत वरच्या दिशेने चालत होतो. वाटेत काही प्रवासी भेटले जे त्यांच्या गप्पा आणि अनुभव शेअर करत होते. निसर्गाने जणू इथे आपली सर्व संपत्ती मांडली होती. तो गणेश दरवाजा, हे पलीकडचा जो बुरुज आहे आणि हा बुरुज, हा टेहाळणीसाठी म्हणजे इथून निगराणी करण्यासाठी बनवलेत. इथं उभारून खालून कुठला दुश्मन वगैरे आला तर त्याला इथून वरूनच बघता यावं ह्यासाठी हे बनवलेत. मान्सूनच्या दिवसामध्ये लोहगडाला भेट देणं म्हणजे निसर्गाच्या कुशीतल्या एका स्वप्नासारखं आहे. जसजसा दिवस पुढे जात होता तसं धुक्याचा लोट पण वाढत होता. पण त्या धुक्यात हरवण्याचा अनुभव हा शब्दात न सांगण्यासारखा आहे. पाण्याच्या थेंबाने भिजलेला किल्ला, त्यावरून वाहणारे झरे आणि धुक्यामध्ये हरवलेले डोंगर, हे सगळं अनुभवताना जणू आपण निसर्गाच्या एक अद्वितीय चित्रपटाचा भाग झालो होतो. आता आपण येऊन पोचलोय नारायण दरवाजापाशी. हा दरवाजा नाना फडणवीसांनी बांधलेला आहे. इथे एक भुयार आहे जेथे भात व नाचणी साठवून ठेवण्यात येत होते. खाली धान्याच्या कोठारानंतर आपण येऊन पोचलोय नारायण दरवाजापाशी. आज जेवढा पाहिजे तेवढा पाऊस नाही, पण तुम्ही बघू शकता इथं जे शेवाळ चढले या भिंतींवर, त्यावरनं तुम्ही बघू शकता की किती पाऊस पडत असेल. इथं पावसाळ्यामध्ये इथं खूप पाणी वाहतं. इथला नजारा एकदम बघण्यासारखा होतो. एकदम सुंदर असं या गडाचं दृश्य तयार होतं.
नारायण दरवाजातनं आपण पुढे आलो की लगेच हनुमान दरवाजा लागतो. हा सर्वात प्राचीन दरवाजा आहे, ज्याला महादरवाजा पण म्हटलं जातं. हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. यावर हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे. या दरवाजाचे काम नाना फडणवीसांनी 1 नोव्हेंबर 1790 ते 11 जून 1794 या कालावधीत केले होते. पाहण्यासारखं म्हणलं तर ह्या बाजूला आपण जर गेलो तर घोड्याचा पागा, त्यानंतर लक्ष्मी कोटी आणि दर्गा ह्या बाजूला आहे. आणि असंच आपण इकडे गेलो तर आपल्याला महादेव मंदिर, त्र्यंबक तलाव, त्याबरोबर 16 कोणी तलाव आणि विंचूकडा ह्या बाजूला आहे. आणि ही कबर आहे, त्या कबरीचं नाव काय नाही इथं त्याने मेन्शन केलेलं, पण ही एक कबर आहे. तर आता सुरुवातीला आपण महादेव मंदिराकडे जातोय. हे महादेव मंदिर आहे. इथं आता मी दर्शन घेतलं आणि मी आलोय त्र्यंबक तलावापाशी. हा त्र्यंबक तलाव आहे. ह्या तलावामध्ये पाणी हे 12ही महिने असतं. पावसाळ्याच्या दिवसामध्ये हे पाणी पूर्ण भरलेलं असतं. उन्हाळ्यामध्ये इथलं पाणी उष्णतेमुळे थोडं थोडं कमी होत राहतं. हे पाणी पिण्यायोग्य असतं म्हणजे आत्ता, पण जसं जसं काही दिवस जातील मार्च एप्रिलच्या आसपास हे गढूळ होतं. आलोय 16 कोणी या तलावांपाशी. तुम्ही इथं पाहू शकता इथं कशी निगा राखली जाते, सगळ्या गोष्टी कशा क्लीन ठेवल्या जातात. सर्वजण इथं मन लावून कामं करतात, त्यामुळेच हा गड आपल्याला एवढा सुंदर दिसतोय. इथल्या सगळ्या गोष्टी सगळ्या स्वच्छ दिसत आहेत. तर ह्या तलावामध्ये तुम्हाला आतमध्ये जाण्यासाठी तिकडनं पायऱ्या आहेत.
किल्ल्याच्या प्रमुख आकर्षणापैकी एक म्हणजे विंचूकडा. हे एक खूपच रोमहर्षक ठिकाण आहे जे किल्ल्याच्या माथ्यावरून पुढे आलेले आहे. येथून खाली पाहिलेच दरीचा अतिसुंदर नजारा दिसतो. या ठिकाणाला विंचूकडा असे नाव मिळाले आहे कारण याचे रूप एका विणीच्या साधनासारखे आहे. 16 कोणी तलाव पाहिल्यानंतर आपण आलोय विंचूकड्यापाशी. तुम्ही पाहू शकता त्याच्या विंचूची जी पाठीमागची नांगी असती कदाचित त्याच्या आकारामुळे ह्याला विंचूकडा असं नाव दिलं गेलं असावं. तर हा कडा पावसाळ्यामुळे बंद असतो. इथून काही अपघात घडलेले आहेत त्यामुळे हा पावसाळ्यामध्ये बंद केला असतो. आता विंचूकड्याकडनं आलो आम्ही. थोडंसं इथनं चालत आलो, थकवा आला थोडा. तो आहे दर्गा पॉईंट आहे तो. आता थोडंसं थकल्यामुळे मी त्या पॉईंटकडे काही जाणार नाही. तुम्ही बघू शकता इथनंच एकदम जुन्या बांधकामाच्या भिंती आहेत दगडातल्या. त्याच्यावरचं रूफ काय नाही आहे तिथं दिसत. तर तसा तो दर्गा आहे. इथले लोक दर्ग्याचे शूट करू देत नाहीत काही कॉन्ट्रोवर्सी होऊ नये म्हणून. तर चला पुढच्या पॉईंटकडे जाऊयात. वेळेअभावी आम्ही घोड्याचा पागा आणि लक्ष्मी कोठी पाहू शकलो नाही, परंतु लोहगडवरचा हा प्रवास खूपच अविस्मरणीय ठरला. इतिहासाची गाथा, निसर्गाचं सुंदर रूप आणि एकंदरीत तिथल्या शांततेमुळे मन ताजतवानं झालं. तिथल्या प्रत्येक कोपऱ्यात एक गोष्ट होती, प्रत्येक दगड काहीतरी सांगत होता. हा अनुभव माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आनंद मलाही खूप वाटत होता. अशा प्रकारे लोहगडचा ब्लॉग इथंच थांबूयात. मला लोहगड खूप आवडला. इथले नजारे खूप चांगले होते आणि पावसाळ्यामध्ये इथले नजारे खूप बघण्यासारखे असतात. इथल्या पायऱ्यांनी पाणी असतं आणि आज पाऊस नसल्यामुळे सगळे पॉईंट्स एकदम क्लिअर व्हिजिट करता आले. तर मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय, भेटूया पुन्हा एकदा अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.